वसमत इथं वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 7 मे रोजी सूरमणी प्राध्यापक दत्ता चौगुले सभागृह या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक संपादक उत्तम कांबळे यांचे आम्ही भारताचे लोक या विषयावर व्याख्यान झालं। या व्याख्यानासाठी श्रोते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसमतमध्ये वसुमती महोत्सव निमित्त पहिल्यांदाच व्याख्यानमाला सुरू झाल्याचं दिसतंय। आमदार राजू पाटील नवघरे यांच्या संकल्पनेतून वसमत इथं वसुमती महोत्सव हे व्यासपीठ निर्माण झालं। या व्यासपीठाच्या माध्यमातून वसमत इथं व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक, शेतीविषयक आणि इतर कार्यक्रमाची मेजवानी देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। 7 मे ते 10 मे महोत्सव पार पडणार आहे। त्याचे कारण आहे, काही नेते आपल्या शहरातल्या नागरिकांना, मतदारांना चांगलं कसं जगायचं शिकवतात। काही जण आज्ञाधारक बनवतात समाजाला, काही जण चांगले मतदार बनवतात। पण गंमत एक अशी आहे, बहुतेक जण आपल्या समाजाला विचार करायला आणि ज्ञान मिळवायला कधी शिकवत नाहीत। आणि मला अजूनही कळत नाही, हे व्याख्यानमालेचे निमंत्रण स्वीकारण्यापासून आपल्या आमदार साहेबांनी आपले मतदार ज्ञानी व्हावे, विचार करावे, प्रश्न विचारावे, यासाठी ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे। याच्यावरून त्यांचा आणि समाजाचं नातं किती खोलवर आणि किती पसरलेलं आहे हे लक्षात येतं। म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। कारण जगाच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारणारा समाज कुणालाच नको असतो, कुणाला पाहिजे असतो। प्रश्न विचारणारा माणूस पण नको असतो। आणि हे उलटे केलेलं आहे। उलटे काय केलं? माझे लोक, माझे समाज बांधव, माझे मतदार हे भाषण ऐकतील, विचार करतील, वाचतील आणि प्रश्न विचारायला सक्षम होतील। कारण जोपर्यंत लोक प्रश्न विचारत नाही तोपर्यंत शासन नीट चालत नाही। एक मोठी भूमिका घेऊन त्याने हा ज्ञानाचा यज्ञ यंदापासून चालू केलेला आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।